नमस्कार मित्रांनो, आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे या देशाचे राष्ट्रपती होते। त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचं राहत आलेलं आहे। क्षेपणास्त्राच्या बाबतीत आपण अतिशय समृद्ध होण्यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण असा वाटा राहिलेला आहे। त्यांच्या ग्रंथावर विलक्षण प्रेम होतं। ते ग्रंथ वाचन करत होते, ग्रंथाची निर्मिती करत होते। ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत। म्हणून त्यांचा वाचन प्रेरणा दिन म्हणून जे साजरा करण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। वाचनामुळे काय फायदे होतात, वाचन का महत्त्वाचं आहे, ह्या गोष्टी आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। वाचून काय फायदा आहे? पुस्तक वाचल्यानं पोट भरते काय? पोट भरण्यासाठी अन्न लागते। मन, मेंदू आणि आत्म्याच्या समृद्धीसाठी वाचनाची महत्त्वाची गरज आहे। वाचन करणं गरजेचं आहे। मेंदू, मन, आपलं भावविश्व, आपलं आकलनविश्व, आपलं अनुभवविश्व समृद्ध होण्यासाठी वाचन अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असते। आपण एका जीवनामध्ये सगळे अनुभव घेऊ शकत नाही, परंतु काही ज्यांनी अनुभव घेतलेले आहे, आपण ज्या क्षेत्रात काम करतो किंवा वावरतो त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अनुभव घेतलेले आहेत, खाचखळगे अनुभवलेले आहेत, पुढच्याच ठेच मागचा शहाणा असं म्हणतात। तर त्यांनी जे काही ठेचा खाल्लेले आहेत, जे काही चढ उतार बघितलेले आहेत, यश अपयश सहन केलेला आहे, पचवलेला आहे, तर आपल्यामध्ये सुद्धा ती शक्ती यायला मदत होते त्यांच्या वाचनातून। ते करू शकतात तर आपण करू शकतो, ही प्रेरणा सुद्धा मिळते कार्यासाठी। कार्यसंस्कृती विकसित करण्यासाठी वाचन संस्कृती अतिशय मदत करत असते। म्हणून कार्यसंस्कृती वाढवायची असेल तर वाचन संस्कृती वाढवावी। तुम्हाला असं वाटत असेल एखादा कारखाना आहे, एखादं महाविद्यालय, त्या ठिकाणी जर वाचन संस्कृती जिथं चांगली विकसित झाली आहे त्या कॉलेजचं, त्या महाविद्यालयाचं वातावरण हे शैक्षणिक असते। एखाद्या ज्या ठिकाणी जे मॅनेजमेंट, कुठले उद्योग असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल, त्यातल्या व्यक्तींचा मेंदू घडवण्यासाठी, मन घडवण्यासाठी, त्याचं भावविश्व समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती तिथं रुजवण्याचा प्रयत्न करते। त्या क्षेत्रातले प्रेरणादायी ग्रंथ त्या आपल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना देते। तिथली संस्कृती तुम्हाला इतरांपेक्षा नक्की वेगळी दिसते, तिथला शिष्टाचार वेगळा दिसते। याचा अनुभव आम्ही अनेक ठिकाणी घेत असतो। तर हे अनुभवविश्व व्यापक होणं यासाठी गरजेचं असते की अनुभवविश्व ज्याचं व्यापक आहे तो माणूस उतळ पाण्याला खळखळाट फार अशा पद्धतीनं त्यांच्याविषयी बोललं जात नाही। तो माणूस अतिशय शांत संयमानं एखादी गोष्ट घेतो। बऱ्याच गोष्टी हे संयमानं घ्यावेच लागतात। संयम हा मानवी जीवनामध्ये किती गरजेचा आहे हे वाचन आपल्याला शिकवत असते। तुम्ही तरुणी जगत आरा, ताटी उडा ज्ञानेश्वरा, जग झाले वनही संत जन व्हावे पाणी, जगानं अग्नी झालं तर संतांना पाणी व्हावं। ही व्यापकता आता ईश्वात्मत के देवे, तेने वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान, खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। ही जी प्रेरणा आहे आपल्याला वाचनातून मिळते। परस्परांविषयीचं मैत्रीचं नातं जर निर्माण होऊ शकलं या सद्विचाराच्या वाचनामुळे, सद्विचाराच्या वाचन करत असताना त्यामध्ये सकारात्मक भावनांची जी पेरणी केली जाते त्यातून आपलं भावविश्व देखील समृद्ध होते। त्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना व्यक्त केल्या जातात, त्यातून आपलं कल्पना विश्व देखील समृद्ध होत असते। म्हणून ज्यांचं कल्पना विश्व समृद्ध आहे, ज्यांचं भावविश्व समृद्ध आहे, ज्याचं विचार विश्व समृद्ध आहे, ज्याची बुद्धी विवेकशील आहे, त्याचं व्यक्तिमत्व समृद्ध मानलं जातं। आणि समृद्ध व्यक्तिमत्व ह्या देशाचं वैभव असते।
मनुष्य घडवणं म्हणजे काय, देश घडवणं म्हणजे काय, तर माणसं घडवणं, माणसं घडवणं म्हणजेच देश घडवणं, आणि माणसं जोडणं म्हणजेच देश जोडणं. तीच माणसं जोडू शकतात ज्यांच्यामध्ये मानवी मूल्य आहे. आणि मानवी मूल्यांची रुजवणूक ही साहित्यातून केली जाते, ग्रंथातून केली जाते. म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध होण्यास मदत होतात. एखाद्या घटनेकडे आपण ज्या संकुचित जाणीवेने जेव्हा पाहतो तेव्हा आपण त्या व्यक्तीचं नीट मूल्यांकन नाही करू शकत. एखाद्या व्यक्तीला नाही समजून घेऊ शकत. कमी बुद्धिमत्ता, कमी जाणीव असणारी माणसं माणसाला समजून घेऊ शकत नाहीत. जेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव होते पुढच्या काळामध्ये, तेव्हा त्या व्यक्तीचं महात्म्य लक्षात येते. सावित्रीबाई फुले यांच्यावर चिखलफेक करणारे जो समाज होता, तो समाज जेव्हा त्यांच्या जाणीवा विकसित झाल्या, त्यांच्या लक्षात आलं अरे शिक्षणाचं महत्त्व आहेच, तेव्हा त्यांच्या लेकरांना, त्यांच्या मुलीबाळांना त्याने अगोदर शाळेत घातलेलं आहे. म्हणजे जाणीवा विकसित करण्याचं काम वाचनातून होत असते. म्हणून वाचन संस्कृती आपलं जाणीवा विकसित करण्याचं काम करते. आपण त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं, ही गोष्ट देखील वाचन संस्कृतीतून लक्षात येते. काही जणांची सवय असते उचलली जीभ लावली टाळूला बोलायची, पण तो आपण विषय समजून घेतला का? एखादा मी म्हटलं की एका व्यक्ती म्हणत होता ते काही ग्रंथ चांगला नाही म्हणलं. मी म्हटलं तुम्ही वाचला का? नाही, वाचायची काय गरज आहे, लोक म्हणालेत. मी म्हणालेत आता लोक काही म्हणतात, तुम्हाला कॅन्सर झालाय लोक म्हणालेत, जा खरं आहे का? नाही. मग मला सांगायचं ह्या निमित्तानं ह्या मित्रांनो की लोक काय म्हणाले त्यापेक्षा खरं काय आहे फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुकोबारायाने म्हटलेलं आहे, मनाला साक्षी ठेवून जगायला शिका. सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. लोक काय म्हणते यापेक्षा सत्य काय आहे, विधायक काय आहे, ही गोष्ट घेऊन जगण्याची प्रेरणा आपल्याला वाचन देत असते. बऱ्याचदा तुम्हाला खोटं ठरवलं जातं, बऱ्याचदा तुम्हाला चुकीचं ठरवलं जातं, कारण ते लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात, तुम्हाला खोटं ठरवतात, कारण त्यांचं भावविश्व, त्यांचे विचारविश्व, त्यांचं अनुभवविश्व, त्यांचं आकलन ईश्व संकुचित असतं. जेव्हा पंजाबराव देशमुख साहेब मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रयत्न करत होते, तर मराठा समाज आम्ही मागासवर्गीय होणार नाही म्हणून जो आरक्षणामध्ये सहभागी झाला नाही, तेव्हा तो आता आरक्षणासाठी लढाई लढतो आहे. म्हणजे तेव्हा ते कळालेलं नाही. श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांनी 12माही पाणी बंद करून 8माही पाण्याची योजना, म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा या 8 महिन्यामध्ये पाणी द्यायचं. 8माही योजना, 8 महिनेच पाणी द्यायचं. 12 महिने जर पाणी दिलं तर त्या शेतीचा कष संपून जातो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते अतिवापर, अति तिथे माती, आता त्यांचं महत्त्व कळायला लागलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी 12 महिने शेतीला प्रचंड पाणी दिलं त्या शेती आता कामातून जात आहेत. ही गोष्ट आता लक्षात येते. म्हणून एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी सुद्धा हे वाचन संस्कृती. एखाद्या संस्कृतीचा विकास कधी झाला, शेती संस्कृतीचा विकास कधी झाला, तर जेव्हा माणूस मारून खायचं सोडून पेरून खावं असा विचार जेव्हा ज्याच्या डोक्यात आला, माणसाने मारून खाण्याऐवजी पेरून खाण्याचा विचार जेव्हा केला आणि पेरायला सुरुवात केली, आणि पेरल्यानंतर उगवल्यानंतर वाढल्यानंतर त्याचे फळं चाखायला मिळतात, हे अनुभव त्यांनी घेतल्यानंतर शेती उदयाला आली, आणि शेती उदयाला आली आणि मानवतावादी मूल्याला सुरुवात झाली मित्रांनो. कारण तेव्हा ही गोष्ट आपल्याला वाचनातून कळते. कारण एकमेकाला तेव्हा जेव्हा शेती नव्हती, मारून खाणे, तोडून खाणे, कच्चं खाणे असे शब्द त्या काळात प्रचलित होते. आणि मग त्या भूकेच्या समोर मग कधी कधी नरभक्षय केलं जायचं, मानवाचाही बळी घेतला जायचा. तर मित्र, हे सगळं
कृषी संस्कृतीमुळे या देशाला ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृतीनं वाचवलेलं आहे याची जाणीव आपल्याला ह्या वाचनात होते नाही. आणि ऋषींनी जाती व्यवस्था रुजवण्याचा प्रयत्न केला नाही असं अनेक ठिकाणी लक्षात येते. म्हणून ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ पुसू नये, विचारू नये असं म्हणतात. तर मित्र, हे आपल्याला शेतीचा शोध कसा लागला, शेतीचा शोध कुणी लावला, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असेल तर आपल्याला वाचन करावं लागेल. युवा संस्थेचं तसंच आहे. युवा संस्था उदयाला आली म्हणजे मानव जेव्हा शेती करायला लागला, थोडं शेतीमुळे स्थैर्य झालं. स्थैर्यामुळे माणसाला वाटलं पूर्वी माणसं एकमेकाची मुलगी एकमेकाची बायको पळून नेण्याचे प्रकार होते आणि पळून नेऊन स्त्रियाचा भोग घ्यायचे. त्याच्यामध्ये एका टोळीमधल्या बायका दुसऱ्या टोळी पळवायचे. त्याच्या अगोदर टोळी करून राहण्या अगोदर तर अजून वेगळा प्रकार होता. आणि त्या काळामध्ये हे सगळं कुठेतरी बंद करण्याचा माणसाच्या मनामध्ये विचार आला. त्याच्यातून विवाह संस्था उदयाला आली आणि विवाह संस्था उदयाला आली त्याच्या अगोदर माणसं हे पशु आज जसे आपली अवलाद पैदा करतात तसं माणूस करत होता. आणि विवाह संस्था उदयाला येण्याच्या अगोदर माणूस आजच्या पशुसारखाच आपले अपत्य तयार करत होता. ही वस्तुस्थिती आपल्याला वाचनातून लक्षात येते. आणि मग याच्यामुळे आपला जातीय अहंगंड किंवा जातीय न्यूनगंड सुद्धा दूर होतो. म्हणून विवाह संस्थेचा इतिहास तुम्ही वाचून घ्या. मानव जातीचा इतिहास तुम्ही वाचून घ्या. मानव अंशशास्त्र तुम्ही वाचून घ्या. तुमच्या मनातलं जातीय अहंगंड आणि न्यूनगंड दोन्ही, कमीपणाची भावना आणि जास्तपणाची भावना, हे दोन्ही दूर होण्याला मदत होत असते. मित्र, ह्या सगळ्या वाचनाच्या अवांतर वाचनामुळे माणसांना अतिशय चांगले फायदे होतात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला तुम्हाला वाचन चांगलं काम करते. तुमच्या कार्याला प्रेरणा देण्याचं काम वाचन करते. एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी आहे, त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यासाठी तुम्हाला आत्मचरित्र आणि व्यक्तिमत्वविषयी ग्रंथ, प्रेरणादायी ग्रंथ मदत करत असतात. तुम्हाला मनशांती प्राप्त करायची असेल तर तुम्हाला आध्यात्मिक साहित्य तुम्हाला मदत करत असते. वैचारिक साहित्य जे विचारानं समृद्ध आहे, भावनेनं समृद्ध आहे, कल्पनेनं समृद्ध आहे, असं साहित्य तुम्हाला मानसिक स्वास्थ्य देण्याचं काम करते. तुमची बुद्धी वैभवशाली बनते, मन विशाल बनते, आणि मन विशाल आणि व्यापक बनते. आणि कल्पना विश्व समृद्ध होण्यासाठी, आणि कल्पना विश्व समृद्ध झाल्यानंतर अनेक शोध लावायला नव्या कल्पना सुचतात. आणि नव्या कल्पनातून मानवाचे वेगवेगळे समस्या, वेगवेगळ्या अडचणी आणि वेगवेगळ्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी देखील वाचन तुम्हाला प्रेरणा देते. मानवाचं जीवन बदलून टाकण्याचं काम वाचनाने केलेलं आहे. अनेक ग्रंथाचा प्रभाव आहे, अनेक चरित्र ग्रंथाचा प्रभाव आहे. आणि हे अनेक चरित्र ग्रंथाचा प्रभाव झाल्यामुळे त्या नायकाचा प्रभाव निर्माण होण्याला मदत झालेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, अशा तथागत गौतम बुद्ध आहेत. या व्यक्तिमत्वाने अनेकांचं भाविष्य व्यापलेलं आहे. अनेक विचारवंतांनी, अनेक साहित्यिकांनी आपला या समाजाला सुसंस्कृत बनवण्यामध्ये अतिशय मोलाची प्रगती केलेली आहे. बदल घडून आणण्यामध्ये, मानव जातीमध्ये जे बदल घडून आला त्या बदल घडून आणण्यामध्ये वाचन संस्कृती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्तानं सांगतो की काही लोकांचं म्हणणं आहे की वाचन संस्कृती कमी झालेली आहे. वाचन संस्कृती कमी झालेली नाही, उलट वाचन संस्कृती वाढलेली आहे. दिवसाची सुरुवातच वाचनातून होते. एखादा सुविचार वाचणं ही वाचनच आहे. हे ठीक आहे, एखादा ग्रंथ कमी वाचत असतील एखाद्या वेळेस, मी समजू शकतो. पण सकाळी अनेक ज्यांच्याकडे व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, त्यावर वेगवेगळे विचार टाकतात, कविता टाकतात, एखादी मोटिवेशनल स्टोरी टाकतात, एखादी प्रेरणादायी कथा टाकतात.
सुविचाराचा समृद्ध सकाळी सकाळी सुविचार वाचायला मिळतात आणि अनेक सुविचार सकाळी सकाळी माणसाला वाचायला मिळतात, कविता वाचायला मिळतात, गाणी ऐकायला मिळतात. त्यामुळे वाचन हे केवळ डोळ्यांनीच करायचं नाही, कानानं ऐकणं सुद्धा हे वाचन संस्कृती विकसित होण्याला मदत होते. त्यामुळं वाचन संस्कृती कमी होत आहे असं म्हणणाऱ्याला मी प्रश्न विचारतो. 50 वर्षाखाली किती ग्रंथ निर्माण होते आणि किती ग्रंथ वाचत होते, किती जणांच्या घरी ग्रंथ होते, शिक्षणाचं प्रमाण किती कमी होतं. त्यामुळं आज वाचन संस्कृती वाढत आहे, वाढलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज ऑडिओ बुक वाचले चालले ते. आज आता आपल्याला यूट्यूबवर तुम्ही ऑडिओ बुक वाचू शकता. अनेक यूट्यूबर्स काही ग्रंथाचा सार आपल्याला सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचन संस्कृती वाढण्याचंच ते प्रतीक आहे. अनेक जण ऑनलाईन बुक खरेदी करतायत. पुस्तकाच्या दुकानात जरी गेले नसते तर ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. ह्या सगळ्या गोष्टी. तर आपण अधिक वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? वेगवेगळ्या काव्य स्पर्धा घेतल्या पाहिजे किंवा निबंध स्पर्धा घेत राहिल्या पाहिजे. किंवा वाचन संस्कृती कमी झाली म्हणून ओरड करण्यापेक्षा निबंध स्पर्धेचं आयोजन केलं तर विद्यार्थी त्या निबंधासाठी ग्रंथ वाचायला सुरुवात करतील. किंवा इंटरनेटवर अनेक विषयाचं सर्चिंग सुरू राहते. एखादा ग्रंथ एखाद्या विषयावरचं पूर्वी मटेरियल उपलब्ध व्हायला, संदर्भ उपलब्ध व्हायला खूप प्रयत्न करावे लागले, महिना वाट पाहावं लागेल. एखादा संदर्भ आज सापडला नाही, बरोबर इंटरनेटवर उपलब्ध होते. अनेक ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. एवढंच नव्हे तर विश्वकोश सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध असल्यामुळे लोक तेव्हाच माहिती काढून वाचन करत आहेत, माहिती देत आहेत. तर त्यामुळे कोणीही असा गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. वाचन संस्कृती उदयाला येत नाही वगैरे. आता हे यशाचा राजमार्ग माझा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या 3 आवृत्त्या संपलेल्या आहेत. वाचन संस्कृती मी ग्रंथ भेट देत असतो. भेट अनेकांना दिलेली आहे. तर 3 आवृत्त्या संपलेल्या आहेत. माझ्या 75% तर मी ग्रंथ भेट देण्यातच पुस्तकं ग्रंथ भेटच देत असतो. आणि आपण हे वाचन संस्कृती वाढवण्याचाच एक प्रयोग आहे. काही जण म्हणतही असतील, लिहितात आणि भेट देतात. याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे उत्कृष्ट ग्रंथाच्या यादीमध्ये या ग्रंथाचा समावेश केलेला आहे. हे ग्रंथ आज समाजामध्ये 3000 ग्रंथ समाजामध्ये गेलेले आहेत. आणखीन ग्रंथ पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी प्रेरणा प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रत्येकाने यासाठी मोटिवेट केलं पाहिजे. साहित्य लिखाण करणाऱ्यांना, साहित्याची वाचन संस्कृती रुजवणाऱ्याला वाचनालय समृद्ध करण्यासाठी, मद्यालय समृद्ध करण्यासाठी प्रयत्न होत असतील तर वाचनालय समृद्ध करणं गरजेचं आहे. जिथं मंदिर तिथं वाचनालय निर्माण होण्याची गरज आहे. ग्रंथालय जिथं चावडी आहे, जिथं ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी काही ना काही ग्रंथ, घर तिथं ग्रंथ, ही मोहीम राबवण्याची ग्रंथ आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये शासनाने किमान 10 ग्रंथ तरी, महापुरुषांचे चरित्र ग्रंथ तरी किमान उपलब्ध करून देणं, ही खऱ्या अर्थाने त्या महापुरुषांना प्रेरणा प्रोत्साहन ठरेल. मी 10 तरी म्हटलं, पहिल्या टप्प्यात 10. ज्यांची महाराष्ट्र गव्हर्नमेंट जयंती साजरी करते, जयंती म्हणजे पुष्पहार अर्पण करून उपचार करून घेणं नव्हे, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी विनंती करणार आहे की तसं न करता, निवडणुकीमध्ये जसं मटण आणि दारू वाटलं जाते तसं मटण आणि दारू न वाटता घराघरामध्ये जर ग्रंथ गेले तर मित्र हो, हा देश समृद्ध व्हायला मदत होईल. तुम्हाला जे दिसते ते जे दिखताय बिकताय, जो दिखताय व बिकताय म्हणतात, म्हणजे जे दिसते ते लोक विकत घेतात. तसं जर तुमच्या घरामध्ये ग्रंथ दिसले तर माणूस हात सहज घेते आणि वाचायला लागते. एकदा वाचण्याची गोडी लागली ना, कोणती गोडी लागली, एखाद्याचं किती माणूस मागून घेत असतो पुन्हा. मग ही गोडी लावण्याचं काम कोण करायचं आहे, तर आपली जबाबदारी आहे.
आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने 4 माणसांना तरी ग्रंथ देण्याचा प्रयत्न करूया. दरवर्षी मी अनेकांना ग्रंथ देतो. याही वर्षी मी या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं सांगतो, याही वर्षी मी ग्रंथ देणार आहे. आपण एखाद्याला भांडत देतो, कुंड देतो, काहीतरी देतो, ते देण्यापेक्षा ग्रंथ भेट द्यायला पाहिजे. मी गेल्या अनेक वर्षापासून, जेव्हापासून मी विद्यार्थी दशेपासून मला ग्रंथ भेट देण्याची सवय आहे. छंद म्हणून जोपासलेला आहे मी. अनेकांना माझ्या घरी कोणी आलं तर मी अनेकांना ग्रंथ भेट देत असतो. कोणाच्या लग्नात ग्रंथ भेट देतो, कोणाच्या वाढदिवसाला ग्रंथ भेट देतो. आणि एक ग्रंथ भेट देण्याची, एक झाडसुद्धा भेट देण्याची परंपरा आता मी सुरू केलेली आहे. माझ्या जवळच्या मित्र जे आहे माझ्या सहवासात राहतात, त्यांच्या ग्रंथाला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी एक झाड लावण्याचा प्रयत्न करतो आहे. मी काही जण म्हणतात लावा, तुम्हीच पाणी टाका, आम्ही फक्त बघतो. ही बघ्यांची गर्दी कमी होणं गरजेचं आहे मित्रांनो. तर धन्यवाद. वाचन संस्कृती वाढूया, कृषी संस्कृती विकसित करूया आणि वृक्ष संस्कृती रुजवूया. वृक्षासाठी प्रेरणा प्रोत्साहन देणाऱ्या माणसांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याची गरज आहे. वृक्ष स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये ज्यांनी वृक्ष समृद्ध करण्यासाठी ज्या कुलगुरूंनी प्रयत्न केला, त्यांना मी जल आणि वृक्ष जल या नावानं एक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलेला आहे मी कोल्हापूरला जाऊन. मला सांगायचा हा हेतू आहे की अशा माणसांचा शोध घ्या जे वृक्ष लावत आहेत, वृक्षमित्र आहेत. काही वृक्षमित्रांचाही मी सन्मान केलेला आहे, अजून मी करणार आहे. माझा अजून उपक्रम सुरू आहे, माझा वाढदिवस माझं झाड. तुम्ही तुमच्या वाढदिवसामध्ये वृक्ष लावा. आणि मी वृक्ष लावलोय आणि त्याचं संगोपन केलोय. किमान 6 महिने तुम्ही संगोपन करा आणि त्यानंतर मला त्याचा फोटो पाठवा. मी तुम्हाला एक प्रशस्तीपत्र पाठवतो. तयार करून ठेवलेले आहेत मी प्रशस्तीपत्र. तर मित्र, या सगळ्या गोष्टी वाचनातून मला प्रेरणा मिळालेली आहे सगळ्या गोष्टी करण्याची. तर आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करूया. एकट्यानं कोणी करू शकणार नाही. सगळ्यांनी म्हणून देश घडवूया. देशप्रेम म्हणजे काय? देशाच्या धोंड्यावर प्रेम नव्हे, तर देशाच्या माणसावर प्रेम. माणसावर प्रेम म्हणजे माणसासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी वृक्ष लागतात. तसंच वाचन संस्कृतीमुळे भावविश्व समृद्ध होते, विचारविश्व समृद्ध होते, कल्पनाविश्व समृद्ध होते, मानवामध्ये मानवी मूल्य रुजवण्याची मदत होते. अनेक वाईट व्यसन दूर करायचं असते तर वाचनाचं व्यसन लोकांना लावण्याची गरज आहे. चला मग वाचनाचं व्यसन लावूया. धन्यवाद.